नमस्कार, तुमचं नाव सांगता? हनुमंत अर्जुन पाटोळे, राहणार मांडकी, तालुका माळशिरस. तर तुमच्याकडे दोन वयो आहेत, त्यांची नावं काय आहेत? एकाचं नाव प्रल्हाद आहे आणि एकाचं नाव कार्तिक आहे. कार्तिक आहे ती 15 महिन्याचं, अजून काय चालू केलेलं नाही, पण 22 दिवसानं 4-5 महिन्यानं चालू करायचं त्याला. दोघांची वय किती आहेत? ही 4सा आहे आणि हे 15 महिन्याचा खोंड आहे. वारीला गेलो होतो खोंड विकायला, पण दुसरी पांढरी 2 खोंड होती. मग कार्तिक वारीतनं खोंड पसंत पडल्यावर 1,10,000ला खोंड आणला. ते ओळखीसाठीच आणला आपण, पण अजून लहान असल्यामुळे अजून चालू केलेलं नाही त्याला. प्रल्हाद आपला पळत होता पहिला. प्रल्हादनं 9 गटन 2 गुलाल केलं आणि त्या पायाला लागलं मैदानाला गेल्या इथल्या. मैदान किती दिवस करत होता? मैदान केली आपण 13 मैदान केली. 13 मैदानात 9 गटन 2 गुलाल केले त्यानं सलग. असं मैदानात माघारीने भानगडच नव्हती. आणि बैल हितगारपट्टी या मैदानाला नेला आणि काय कारणानं त्याच्या पायाला लागलं. बैल 5 महिने बसून होता. मग बसून ठेवून परत व्यवस्थित केला दवाखाना करून. मग विकू काय वाटना बैल ते. मग गाय भरवण्यासाठी चालू केला. आता हे मैदान झालं 6 महिने झालं, 140 गाय झाली. कोणत्या खाणीचा बैल? शिदापूर खाणीचा बैल आहे. आणि हा कर्नाटक मध्ये वाकड्या तोंडाचा बैल आहे का, काळा कपिल काळ्यामध्ये, त्याची पैदास आहे. कर्नाटक मधून आणलेलं, म्हणजे त्याची पैदास आहे. ह्याची भरायला सुरुवात केली ह्याची नाही अजून, हे लहान आहे 15 महिन्याचा, अजून 5 महिने दम आहे त्याला. हे तुम्ही कुठून घेतलेलं? ह्या वारीत ओळूची मालक 1-2-4 होती माझ्या संग. म्हणली पहिला ओळू एवढ्या तुमच्याकडे गाय येते ते पहिल्या ओळूला ह्या, मग तुम्ही ही ओळू नेऊन बघा एकदा म्हणली आणि मग सांगा आम्हाला. 2 खोंड देऊन वरनं गावातल्या माणसांना बी आपले पैसे त्यांनाच भरलं, खोंड भरून दिलं आपल्याला. आपा गाडगे पप्पू म्हणले झेंडा पंच ही म्हणली नेऊन बघा आणि मग सांगा म्हणली माप ही त्याचं कसं आहे. आता 15 महिन्याचा वासरा बघा, ही माप झाले. कुणाची पैदास? ही कर्नाटक मध्ये वाकड्या तोंडाचा बैल आहे का कळपातला, त्या बैलाची पैदास आहे. म्हणजे आता हे वय गायीनं भरण्यासाठी उपलब्ध आहेत? हा, ही 2 ओळ आहेत उपलब्ध. तुमचा नंबर सांगा, जेणेकरून ज्यांना पाहिजे असेल ते डायरेक्ट तुम्हाला संपर्क करू शकतील. हा घ्या, 93 70 50 41 83. आता तुम्ही या क्षेत्रात वय क्षेत्रात आला, कधीपासून तुम्ही वय क्षेत्रात आला आणि आवड कशी निर्माण झाली याची? आवड म्हणजे ओळखी आपल्याला नव्हतीच पहिल्यापासून. आपल्याला बैल कुस्तीची आवड महत्वाची. मर्दानी कुठला बी खेळ असला तर आपल्याला त्याची आवड पहिल्यापासूनच. मग रेस बघायला गेलं का अंगाचं पाणी व्हायचं, आपल्याकडे बी असावं म्हणून ती बैल घेतला. ती बैल पळायला लागला, परत 2 खोंड घेतली आपल्याला, काय ती म्हणजे लाभली नाही ती. त्याच्यानंतर काळ पळायला लागला. आता मैदानला नेलं, 1 मैदान केलं पेडगावचं, 2 नंबरला गाडी उतरली, टाकाटाकीत उतरली. 1च मैदान केले आता त्याचं. आता मैदानला काढायचंय. मैदानला काढायचे. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे याला आता थोडंफार मैदानातच नेणार, परत आताशी 1 मैदान केले त्याचं. आता इथनं चालू मैदान करायचे. ती ओळवाली म्हणली त्याचं माप माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात टॉपचं माप जर झालं तरच गायला चालू करा म्हणजे, नाहीतर चालू करू नका. 1 नंबरचा ज्यावेळेस दिसल सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरला मापा बाबतीत सगळ्या बाबतीत, तरच चालू करायचा. आणि माझी तर अपेक्षा आहे का नाही, आता चालूला 15 महिन्याचं एवढं माप कुठंच गावणार नाही. कुठेच गावणार नाही, कुठंच गावणार नाही. हुडकून जरी बघितलं तर गावणार नाही. त्याचा खुराक वगैरे कसं काय असतो? सगळ्या डाळी आपल्याकडे आहेत. त्या म्हशीचं दूध आहे. आणताना वाटत नव्हतं ही बैल सुद्धा, आणताना वाटत नव्हतं ओळू होईल, पण महिन्यानंच फरक दावत गेला. महिन्यालाच फरक दावत गेला. आता ही खोंड सुद्धा आणताना निवळ सापळा होता. 1-2 महिन्यात अशी परिस्थिती झाली आहे. शांत आहेत काय, अग्रेसिव्ह आहेत? 3.5 लाखाला मागणी चालू आहे त्याची, आपल्याला द्यायचंच नाही. एकदा जीव लागला 5 लाख म्हणले तर द्यायचं नाही आपल्याला. कोण शांत आहे का अग्रेसिव्ह आहे? ही लय बैल इतर आहे. बैल त्याला लागून घ्यायचं कारण म्हणजे ती इतरापणाच. सुट्टीला गेलं तर 5-6 पोर अशी इसनीला दिसत्या कायम बैल असतो.
आता चालवलं सुद्धा इसनेला हा. त्याला जागा बदलायची म्हणलं तर 2 माणसं असल्याशिवाय जागा बदलता येत नाही. 2 दाव्याला 2 माणसं. आणि हा ही शांत आहे बैल. शांत आहे. हम्म. म्हणजे आपण जसं म्हणतो आपण- की घरात एखादा शांत असतो आणि एक खतरनाक असतो. हाती इद्रा म्हणलं तर ही बैल हा. गरमा अंगाला हात कवाच लावून देत नाही. यांची प्रॅक्टिस कशा प्रकारे घेता तुम्ही? आता चालू तर ह्याचं फेर चालू आहे तर घोड्या बरोबरच मैदानाबरोबर बैलांबरोबर पळाला एकच मैदान पळाला प्रॅक्टिसला घोड्याला बी वाढून पळतोय. आणि घोडा आपला असा आहे अजून कोणाकडून पैसे मला म्हणजे सगळी संबंधातलीच लागली कोण येईल ती भरून नेणे आणि पेर काढून आणून बांधणे असा घोडा आहे. म्हणजे घोड्यावर फेरे हाणतो तुम्ही? हा घोड्या बरोबर आपला घरचा घोडा बी आहे फेऱ्यालाच गेला. तर तुमच्या इथे मी जे बघितलं तर नाना कोकरे आहेत तर त्यांच्या घोड्यावर फेरे वगैरे काढलेत का कधी? नाना कोकरे घोड्या बरोबर काढले ते फेर. नाना कोकरेचा घोडा टॉपचा घोडा आला. नाना कोकरेचा घोडा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला 1 नंबरचा घोडा आला. त्यामुळे ते बी आपला जोडीदार असल्यामुळे आपण त्याला काय देत बी नाही पैसे प्रेमाखाती सगळं चालतं. अरे ही फेर काढायचं नाना म्हणलं ते आपल्याला कवा दुसऱ्या कोण ते चाल असतं फेरा म्हणजे आता त्याला खुराक बी आहे रोजचा 500 रुपये 600 रुपये खर्च आहे त्याला. त्यामुळं दुसऱ्या कोण ती घेत असेल पण आपण समाजातलं असल्यामुळे त्याला मी म्हणतोच की बैल तुझा आहे फेर काढू दिन तयार केला का तुझ्या पशीच राहू दे असं बी चालतं आम्हाला दोघांचं. फेरे काढल्यामुळे किती फरक पडतो? फेर कसं आहे प्रॅक्टिस ही महत्वाची असते. कुठं जरी गेलं बैल डायरेक्ट दावणीतनं सोडायचा फाडात उतरवायचा असं खेळ नाही करायचा. आधी व्यायाम करून आपल्याला वाटतंय आज गट काढेल मग ती गटाचीच अपेक्षा करून जायची. तुम्ही डायरेक्ट आज महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला न्याचाल सोडल्याच म्हणताल महाराष्ट्र केसरी हो असं होऊ शकत नाही. डायरेक्ट त्याला आधी ट्रेनिंग द्यावं लागते आधी व्यायाम घडवायला लागतो त्या ह्याचा झाला त्या मापाचा झाला तरच मैदानात न्यायचा. आता चालवलं ही गटाया मापाचा कुठं बी जाऊ द्या गटाला ठोकतो म्हणून ठोकणार गाडी. गटाया मापाचा बैल झाला आता. प्रॅक्टिस करताना आपण फेरेस निवडा घोड्यावरचेच फेरे निवडावे का अजून दुसरी पण प्रॅक्टिस आपण करावी असं तुम्हाला वाटतंय? सुरुवातीला घोड्यासंग घोड्या म्हणजे कसं आहे इदऱ्या खोंडासनी लांब जाऊन देत नाही मैदानापासून. त्याचं लगाम हातात धरलं ती जाग्यावर थांबवतो. आणि जर एखाद्या बैला संग शाना बैल असला तर ठीक आहे पण खोंडा तर ताणायला लागली गाडी 100% बाहेर जातेच. आणि 1-2दा गेलं का त्या बैलाला वाटतंय बाहेर गेलं मग सुख होते मग ती सवय लागते बाहेर जायची. तसं घोड्याबरोबर कसं आहे आपण म्हणाल तिथं थांबवायची गाडी जिथं टॉप करायचं तिथं टॉपच होती गाडी. किती बी इदरा बैल असू द्या घोडा 50 फुटाच्या मोहर जाऊनच देत नाही बैलाला. आता तुम्ही पैलवानी क्षेत्र पण केलं आणि आता बैलगाडी क्षेत्रात पण आलाय त्याचा किती फायदा आपल्याला काय अनुभव तुम्हाला मिळाला बैलगाडी क्षेत्रात उतरल्यावर? महत्वाचं मुळात क्षेत्र पैलवान क्षेत्र म्हणजे कसं मोठ्यांचा ही मान राखा शिकवणार क्षेत्र आलं. पैलवानी क्षेत्रात जी गडी गेला या आज तागायत वायाच गेला नाही काय बी करू दे त्यानं वाया म्हणजे कसलाच जात नाही. त्याला मोठ्यांचा मान राखायचं कळतं 4 माणसात वावरायचं कळतं. असं गावगंडी मग कधी बी आहे ते कॉलरवर करून तब्येत झाली म्हणजे झाला पैलवान असं नाही. जे कष्ट करून जी वर मोठा पैलवान झाला त्याला पैलवान म्हणायचं. आणि माती तर रांगडा खेळ दोन्ही पण मातीतले रांगडे खेळ आहेत. ती सुरुवात पैलवानाची कशी आहे ठोकरा खाल्ल्याशिवाय नाही. बैलगाडीची बी तीच परिस्थिती आहे. बैलगाडी बी लगी तर तुम्हाला गेलं गुलालन ही होत नाही. सुरुवातीला ठोकराच खावा लागणार आहे. पैलवानीला मी 15 वर्ष तालमीत होतो. माझ्या हातनं किती कुस्त्या मलाच कळलं ना कोणच्या गावात कुस्त्या खेळून पुन्हा कोणाला पाळले. सर्रास आता जेवढी नावं मोर येते सगळी पाळलेलीच होती पण आपल्याला मॅटवरची कुस्ती जमली नाही कवाच आणि आपण खेळलो बी नाही. काय असेल ती मातीत ना. आता एखाद्याला जर वय तयार करायचं असेल घरी तर त्याने करावं का घरी आणि त्यात पुढे आहे का पुढे काय? वळूचं क्षेत्र म्हणजे कसं आहे वळू बारीक असू द्या घेताना पण सगळं बघून घ्यावं लागतंय. वळूचं माप लागतंय वळू देखना लागतोय वळू बटेल ती सगळं बघून घ्यावं लागतंय. लहानपणी घ्या तुम्ही परत तुम्हाला त्यात यश मिळणारच. आणि नंदीची सेवा केल्यावर यश ही हमखासच आहे. जसे पैलवान की बजरंगाची सेवा करतो आपण सुरुवातीला आपलं पैसे जातील पण शेवट आपल्याला घरी येताना गावाला आपण हसत लावतो बजरंग बली. तसं ही क्षेत्र आहे.
ह्या क्षेत्राची तुम्ही सेवा करा, तुम्हाला शेवट तुम्हाला हसतच ठेवणार हे क्षेत्र. जसं की तुम्ही म्हटला की बैल आपल्या नंदीची आपण सेवा केली पाहिजे. हो, नंदीची सेवा ही कायम घडलीच पाहिजे. नंदी कमी पळत जास्त पळत त्याचा विषय नाही. नंदीची सेवा आता ती बैल मी एकाच ठरवलं, मस्त माझ्या डोक्यात यायला बसून राहतोय 4-4 महिने. म्हणलं काय करावं. बैल बी विकला खळव्याला, 3,10,000ला बैल विकला. गाडी आली का मनानं डोळ्याला पाणी आलं. बैलच द्यायचा नाही म्हणलं, आपला कायमच जागेवर राहू द्या म्हणलं बैल. कारण की आपण त्याच्यावर जीव लावतो. आता त्याच्यावर किती विकली, मुकी जनावर जर वाटत नाही. मुकी जनावर जर आपल्या दावणीला असतील तर आपला आपोआप जीव त्यांच्यावर लागतोच. ही बैल आणल्यापासून मी गायांकडे जात सुद्धा नाही. गाया खांडवा आणि सगळं तसंच आहे. मी जात सुद्धा नाही. दिसती बैल की बैल. आपल्याला ह्या नादाचा एवढा छंद आहे. आपली गाडी बी आहे स्वतःची. गाडी बी आहे. नुसतं फोन केला एखादा म्हणला आयला इथं भाडं एवढं लागतंय आणि मैदानात जायचंय, 500 रुपये कमी द्या, पण दिवसभर त्या मैदानात जाणार त्याची बैल घेऊन. असा बी विषय झालाय बऱ्याच जागेवर. जसं की तुम्ही मगाशी मला म्हटला की एक वळू घेताना आपल्याला त्यातल्या खानाखुणा बघून घ्याव्या लागतात. तर अशा कोणत्या खुणा असतील, जर एखाद्याला घ्यायचा असेल तर त्याने कोणत्या खानाखुणा बघितल्या पाहिजेत त्यामध्ये? आता बैलाचा गरमपणा, महत्वाचा गरमपणा लागतोय. धिमाड बैलाचं धिमाड पैलवानाचं काम राहिलं नाही. मग हातीवणी पैलवान आहे ते मोठं पण कुस्तीच होत नाही त्याला, तर मग नुसतं खाऊन मांडायचं कामाचं नाही. बैल तसंच बैलाचं बी आहे. अंगाला हात लावला का बैल नाचलाच पाहिजे, किती बी वय होऊ द्या आणि कसा बी होऊ द्या. असं काम आहे त्या बैलाचं. नाहीतर नुसतं खाणार दावणीत झोपणार आणि त्याला ओळू म्हणायचं ती उपयोगाचं नाही. बैलाला अंगाला हात लावला बैल नाचलाच पाहिजे खानखान. आता ही बैल आहे पुऱ्या इथं जेवढी बैलगाडा मालक आहे ती का नाही या तालुक्यात, सगळ्याच माहित आहे बैल किती इथं आहे. बैल वरनं झोपून खाली कवाच गेला नव्हता. खाली जाऊन झोपावलं का झेंड्याच कवा पडतोय. दोघा तिघाचा हात पोगाय धरूनच ही नुसते इसनीला बैल कंटोनी. असा बैल गरम आहे. म्हणजे तुम्ही न विकता त्याला घरी एवढं तयार केलं आणि हा सगळा तुमचा पूर्ण अनुभव होता. जोपर्यंत तालमीत होतो तोपर्यंत पहाटे 4लाच उठायचे मी. पहाटे 4ला माझं सगळं, मग तिथनं मोहर व्यायामचं हे नियोजन राहायचं. तीच सवय लागलेली. पहाटे 4ला उठणे, बैलाला रोजच्या 2-3 किलोमीटर चालवून आणणे अलगोज घालून, आणि परत तिथनं आणून घरी आणून खुराक बिराक ठेवणे, आणि मग तिथनं मोहर काय असेल दुसरं. हा तुमचा दैनंदिन रोजचा दिनक्रम. हाडच नाही त्यात. रोज पाठ उठवायचं, सगळं त्याला ताणून बिनून आणायचा पळवून चालवून, आणि मग तिथनं मोहर काय असेल ते आपलं बघायचं. 2 तास बैलाला घालावतोच मी रोज सकाळच. आता मला शेवटला तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय, पत्ता, मोबाईल नंबर आणि तुमची ही सेवा कशा प्रकारे असते ते सांगा. म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुमचा संपर्क वगैरे तर ते तुम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकतील. आता नाव हनुमंत अर्जुन पाटोळे, मांडकी. महाराष्ट्र केसरीचं हिंद केसरीचं मैदान भरतं गारोपाटीच्या नजीक आहे. माळशिरसवरून आलं तर तिथनं गारोपाटी म्हणलं का गारोपाटी या मैदाना शेजारीच आपण राहायला. इकडून आलं तरी घाट ओलांडलं का माटकी लागते. पहिल्या स्टॉपला आपलं ठिकाण आहे. आणि जर फोन नंबर 9370504183. घरपोच सेवा म्हणलं तरी आपल्याकडे गाडी आहे. फोन केला का बैलाची 1000 रुपये आपण घेतोच, आणि त्याला पुरतं पैसे घेतो. घरपोच म्हणून नाही, म्हणून घरपोच सेवाला त्याला पैसे घेतो आपण. जेवढं अंतर असेल तेवढं त्याला द्या म्हणतो, आणि बैलाचे 1000 रुपये फिक्स घेतो आपण. तर तुम्हाला जर एखादं गरीब आयला माझी परिस्थिती गरीब आहे, तुमचा बैलच भरायचा आहे, तसा बी भरून देणार. आपला तुम्हाला बैलच भरायचा तसाही भरून देणार. येऊ द्या काही, त्याला काय अडचण येत नाही. फोन करा, अरे माझी परिस्थिती नाही पण बैल भरायचा आहे, तरी भरून देते. तर आपण बघितलं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांनी सगळे डिटेल्स सांगितले आहे. आपण गरीबीवर गेलेलो आहे सुरुवातीला, त्यामुळे आपण गरीबाला पहिल्यापासून घोड्याचा कवा रुपये घेतला नाही. किती 50-60 खोंड शिकवले, पण स्वतः जात नाही बरं का. भरून देणे, जावा ताणून हिताणून बांधा. आपली बी शिकतेली, तुमची बी शिकतेली. त्यामुळं आतापर्यंत मला जेवढी पायऱ्याला बैलवाली आहेत ती रुपया मागत नाही. कोणाचाही बैल मागा इथं
हिथं आपल्या जेवढी संबंधातली ती कोणाचाही बैल मागा टॉपचा बैल पाळणार असू दे कवा रुपयात दे म्हणणार नाही ती. पदर खर्चाने येते ती आपल्यासोबत तेवढं संबंध बी आहे. तर तुम्हाला जर त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यांनी सगळी त्यांची डिटेल्स सांगितले आहे, कशी सेवा असणार आहे, घरपोच सेवा कशी असणार आहे ते त्यांनी सांगितलं आहे. जर तुम्हाला करायची असेल, तुम्हाला जर तुमच्या गायींना भरण्यासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्ही एवढी आम्हाला सगळी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. थँक्यू. नमस्कार.